वाघमारे असे 10 महिन्याच्या मृत मुलाचे नाव आहे। खेळताना इजा झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या प्रियांशचा 14 जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर त्याच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडले। आज तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आला। शुक्रवारी माहित झालं पोरगाचं। आज आम्ही ऐतारी बघायला आलो, तिथं हे स्टेट बोर्डीचं नाही। काय कुठे तक्रार केली? काय कोण कुठं तक्रार? आता तुमच्याकडे आला होता ते आम्ही पोलीसकडे गेलो, त्यांना ते होईना थोडा बोलायचं, त्यांनी कोण नाही असंच मग आम्ही सांगलो। नाव काय पोराचं आणि काय झालं होतं त्याला? चिन्नू नाव होतं। बरं, काय झालं होतं? काय नाही, पडलं होतं गेला ते मध्ये गाठ आला म्हणून सांगतो डॉक्टर येऊन जाऊ। आमचं बाळ आहे रियांश वाघमारे म्हणून, प्रियांश वाघमारे, सॉरी, बाळाचं नाव प्रियांश वाघमारे आहे, वय त्याचं 10 महिन्याचं आहे। तर त्याचा मृत्यू 14 तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये। डोक्याला मार लागला होता, डोक्यात ब्लिडिंग झालं होतं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। आणि मग आम्ही 14 तारखेला दुपारी 2:30-3च्या वेळेस आणून इथे त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं। पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती, दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते, काटे बाबळीचे काटे आम्ही ठेवलेले होते की जेणेकरून कुठल्या जनावरांनी येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी। पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी, तर बघितलं तर ते फरशी तिथं नव्हती जागेवर, काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धवट उकरलेला होता। म्हणून पोराच्या आजोबाने ते उकरलं, असं काय झालं आहे बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तिथं नव्हतं, डेड बॉडी नव्हती बाळाची। आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे। बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा, तो पालाही तिथंच पडलेला आहे। स्पाईन दवाखान्यामध्ये मुलाचा मृत्यू झालाय, त्याला आजार होतं, ते पडल्यामुळे डोक्यात गाठ झालं होतं। मग ते आज तिसरा दिवस आहे, सकाळी येऊन बघतात तर ते सगळं फरशी काढलं होतं बाजूला, असं खोलमध्ये ते हे केलं होतं, मग कापड बाजूला पडलं होतं। मग तुमच्याकडे ते तक्रार केला। बरं, काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तर मुलाला घेऊन गेल्यासारखं वाटतंय बघा। बरं, कोण घेऊन गेल्यासारखं काढते? आता कोणाला देवाला माहित, आता कोणावर म्हणून सांगायचं आम्ही? आता आम्ही का बघितलं कोण घेऊन गेले काय नाही ते? आवरातला राहतो, हे आमचे धीर आहेत। हे सकाळी आल्यावर काय दिसलं तुम्हाला? सकाळी आल्यावर बघितलं, पूजा करा म्हणलं, काय पण नाही, तिथं खड्डाच पडलेला आहे। ते फरशा सगळं बाजूला काढले, तर दोंडा फरशा सगळं बाजूला काढला, तर तोंडावर एक ते हे काढलं, काय एक पाला घातला होता, ते पाला बाजूला पडलाय। संशय आहे का तुमच्या कोणावर? आमचं इथं कुणावर संशय नाही बघा, मला मुलांना घेऊन गेलेत त्यांनी। दरम्यान या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहेत।